महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण झाला की आता पेट्रोलमध्ये काही म्हणतात 20 रुपये वाढवणार, काही म्हणतात 25 रुपये वाढवणार. तर काय ही संपूर्ण माहिती आहे, त्याच्यामागे पेट्रोलियम मंत्रालयाने काय म्हटले आहे, ही संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेऊया. जर तुम्ही सुद्धा पेट्रोल भरत असाल आणि तुम्हाला सुद्धा जर पेट्रोलचे भाव वाढणार, त्यामुळे जर त्रास होत असेल तर या संबंधीची आपण आता संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पेट्रोल डिझेलच्या दरवाढीला चर्चांना आता पूर्णविराम हा मिळालेला आहे. त्यामध्ये आपले पेट्रोलियम मंत्रालयाने काय म्हटले आहे हे आता आपण जाणून घेऊया. तर बघितलं, अमेरिका इराण युद्ध पुन्हा अधिक तीव्रतेने सुरू झालेले आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महत्वाचा विषय जो झाला तो म्हणजे पेट्रोल आणि जर आपण बघितलं तर गॅस टंचाई. त्यामुळे पुन्हा एकदा हा चर्चेचा विषय बनलेला आहे की या दोन्हीमध्ये सुद्धा वाढ होणार. तर काय आता काय म्हटले मंत्रालय, आता आपण ऐकून घेऊ पेट्रोलियम मंत्री काय म्हटले. तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर अफवाच्या पसरवल्या जात आहेत. याबाबत पेट्रोलियम मंत्रालयाने आता स्पष्टीकरण दिलेले आहे. तर आपण बघू शकता, अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा युद्ध सुरू झालेले. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याच्या बातम्या सतत पसरत आहेत. जर आपण बघितलं तर आता एप्रिल महिन्यातच सरकारने या बातम्या केवळ अफवा असून नागरिकांमध्ये भीती वातावरण निर्माण करण्याचा निव्वळ प्रयत्न आहे असे स्पष्टीकरण सुद्धा दिलेले आहे. दरवाढीबाबत पेट्रोलियम मंत्रालयाने दिलेले स्पष्टीकरण आपण जाणून घेऊया. दरम्यान काही तासापूर्वी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय वर जी पोस्ट त्यांनी केलेली आहे ती काय आता आपण ती समजून घेऊया. त्यांनी सांगितले पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होणार असल्याच्या काही बातम्या ह्या सतत न्यूज चॅनलवर फिरत आहेत. यावर हे स्पष्ट करण्यात येत आहे की सरकारकडून असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन आलेला नाही. त्याचबरोबर अशा बातम्या नागरिकांमध्ये भीती आणि घाबरट निर्माण करणाऱ्या आहेत. अशा उद्देशाने ह्या बातम्या पसरवल्या जात आहेत. त्या खोडसळ किंवा दिशाभूल करणाऱ्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की भारतात गेल्या 4 वर्षात पेट्रोलियमच्या किमती ह्या वाढलेल्या नाही. तसेच त्यांनी देशाच्या नागरिकांच्या भविष्याबाबत दिलासाच्या पुढे लिहित म्हटले आहे की वास्तविक पाहता भारत हा एकमेव देश आहे जिथे गेल्या 4 वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या किमत्या वाढलेल्या नाहीत. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं भारत सरकार आणि तेल सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी भारतीय नागरिकांना आंतरराष्ट्रीय दरामधील मोठ्या वाढीसाठी वाचण्यासाठी अथक प्रयत्न सुद्धा केलेले आहे. ही बघू शकता तुम्ही पोस्ट त्यांनी केलेली आहे पेट्रोल आणि डिझेल वाढी संबंधित. तर शेतकरी बांधवांनो तसेच सर्वसामान्य जनता आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि चांगली बातमी आलेली आहे. पेट्रोल डिझेलतील साठ्याबाबतच्या अफवाई खोट्या. दरम्यान 2026च्या फेब्रुवारी महिन्यात सुरू असलेल्या तीव्र संघर्षामुळे जागतिक स्तरावर तेलांच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. यावेळी भारतीय नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गॅस आणि तेलाच्या टंचाईला सामोरे जावे लागले. यावेळी देखील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपणार आहे अशा अफवा पसरत होत्या. त्याच्यातच नागरिकांनी अंशतः 7 ते 8 तास लांबच्या रांगा राहून पेट्रोल पंपावर आपण बघत होतो की गर्दी वाढलेली होती. मात्र या अफवांवरही सरकारने फेटाळून लावलेले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या आंतरराष्ट्रीय दरवाढीची चिंता टळली. जे आता म्हणणार की पेट्रोल आणि डिझेल वाढणार ती सुद्धा आता चिंता टळली आहे. आता देखील सरकारकडून तेल सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमाच्या सहकार्याने भारतीय नागरिकांना डिझेल आणि पेट्रोलच्या आंतरराष्ट्रीय दरवाढीपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच सध्या जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार हा चालूच आहे. तरी भारताने रशिया आणि इतर देशांकडून सवलतीच्या दरात तेल आयात करून देशांतर्गत पुरवठा सुरळीत केलेला आहे. त्यामुळे दरवाढीचे संकट टळले आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने नागरिकांना आता काय आवाहन केले आपण ते समजून घेऊया. केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात वेळोवेळी कपात केल्याने जागतिक अस्थिरतेचा थेट फटका नागरिकांना बसलेला नाही आहे. तेल कंपन्यांकडे सध्या देशाची गरज भागवण्याची पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही सोशल मीडियाच्या अनधिकृत मेसेजवर विश्वास न ठेवता घाबरून न जाण्याचे आवाहन पेट्रोलियम मंत्रालयाने केले आहे. तर ही होती संपूर्ण माहिती. आता जनतेसाठी पुन्हा एकदा की अफवांवर विश्वास ठेवून आता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये वाढ हा होणार नाही. त्यामुळे तुम्ही जास्त साठा करण्याचा प्रयत्न करू नका. ही होती संपूर्ण माहिती. आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.